नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अतुल भावे. मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ कॉमर्स या कोर्समधल्या FY BCom अर्थात फर्स्ट इयरच्या अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर 1 याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. FY BCom या वर्गासाठी अकाउंटन्सीचा असलेला पेपर तो म्हणजे अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर 1 हा पहिल्या सेमिस्टरसाठी आणि अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर 2 हा दुसऱ्या सेमिस्टरसाठी असतो. मित्रांनो, आपण जेव्हा 11वीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या नावाचा एक पेपर आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये सुरुवातीच्या बुक कीपिंग अकाउंटन्सी यातल्या बेसिक गोष्टी जसं की कन्सेप्ट्स असतील, कन्व्हेन्शन, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, 3 गोल्डन रूल्स इन अकाउंटन्सी, त्याचप्रमाणे जर्नल, लेजर, सबसिडियरी बुक्स, ट्रायल बॅलन्स, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न, प्रिपरेशन ऑफ कॅशबुक, पेटी कॅशबुक, अशा बेसिक गोष्टी ज्या कुठल्याही अकाउंटंटला कराव्या लागतात त्या बघितलेल्या होत्या. यानंतर जेव्हा आपण 12वीत आलात तेव्हा पार्टनरशिपचं फायनल अकाउंट, डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन, मग ते स्ट्रेट लाईन मेथडनं असेल, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनं असेल, बिल्स ऑफ एक्सचेंज, त्याचप्रमाणे नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट कसे बनवायचे, तसंच इतर काही गोष्टी ज्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम असेल या गोष्टी आपण साधारणपणे बघितलेल्या होत्या. ज्यावेळी आपण FY BComला आलेलो आहोत त्यावेळी याच्या पुढचाच काही भाग आपण बघणार आहोत. अकाउंटन्सीचा एक विद्यार्थी म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा आपण अकाउंट असं म्हणतो त्यावेळेला प्रमुख त्याचे 2 प्रकार पडतात, पर्सनल अकाउंट आणि नॉन पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट हे व्यक्तीचं किंवा संस्थेचं असतं आणि नॉन पर्सनल अकाउंट हे व्यक्ती, संस्था सोडून इतर गोष्टींचं असतं. इम्पर्सनल किंवा नॉन पर्सनल अकाउंटमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. जेव्हा एखाद्या असेटचं, मालमत्तेचं अकाउंट आपण काढतो तेव्हा ते रिअल अकाउंट असतं. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, तर उत्पन्न असेल, खर्च असेल, प्रॉफिट असेल, लॉस असेल, याचं जर अकाउंट काढलं तर त्याला आपण नॉमिनल अकाउंट असं म्हणतो. पर्सनल अकाउंटमध्ये आपलं स्वतःचं जर अकाउंट मेंटेन केलं, मिस्टर X अकाउंट, मिस्टर Y अकाउंट, मिस्टर Z अकाउंट, पर्सनल अकाउंट असणार आहे. एखाद्या संस्थेचं अकाउंट घेतलं, पर्सनल अकाउंट असणार आहे. डेटरचं अकाउंट, क्रेडिटरचं अकाउंट ही पर्सनल अकाउंट असणार आहे. रिअल अकाउंट कोणती असतात, तर रिअल अकाउंट हे कॅशचं असेल, गुड्सचं असेल, फर्निचरचं असेल, मशिनरीचं असेल, बिल्डिंगचं असेल, ही सगळीच्या सगळी रिअल अकाउंट असणार आहेत. नॉमिनल अकाउंट कोणती कोणती असणार आहेत, तर काही एक्सपेन्स आहेत जसं की सॅलरी असतील, इंटरेस्ट पेड असेल, कमिशन पेड असेल, ही सगळीच्या सगळी नॉमिनल अकाउंट असणार आहे. काही इन्कम असणार आहे जसं की इंटरेस्ट रिसिव्ड हे नॉमिनल अकाउंट आहे, डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड नॉमिनल अकाउंट आहे. त्याचप्रमाणे लॉस जर झाला, लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ही नॉमिनल अकाउंट असणार आहे. प्रॉफिट झाला समजा, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग, ही देखील नॉमिनल अकाउंट असणार आहेत. त्यामुळं इन्कम, एक्सपेंडिचर, लॉस, प्रॉफिट ही सगळी नॉमिनल अकाउंट असतात. याच्यावरून प्रत्येक अकाउंटचा पर्सनल, रिअल आणि नॉमिनल एक गोल्डन रूल आहे. अकाउंटन्सी मध्ये आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम वापरत असतो. ल्युका पॅसिओली हे इटलीमधले होते ज्यांनी डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावला. त्यामुळे ल्युका पॅसिओली यांना फादर ऑफ अकाउंटन्सी, अकाउंटन्सीचे वडील असं म्हटलं जातं. या ल्युका पॅसिओली यांनी प्रथम डबल एंट्री सिस्टीम सुरू केली. डबल एंट्री म्हणजे काय, तर एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. मी समजा 500 रुपयाचं डेबिट दिलं तर तेवढ्याच 500 रुपयाचं मी क्रेडिट देणं हे गरजेचं असतं. असं ज्या वेळेला आपण करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डबल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जात असतं. मित्रांनो, ज्या वेळेला आपण हा विचार करतोय डबल एंट्री सिस्टीमचा त्यावेळी काही गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे.
कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, तर एखाद्या समजा गोष्टीला तुम्ही डेबिट दिलं 100 रुपयानं, तर तेवढ्याच रकमेचं क्रेडिट दिलं पाहिजे, तरच आपलं जर्नल लेजर या मार्गाने ट्रायल बॅलन्स टॅली होईल आणि फायनल अकाउंट्स प्रॉपरली मेंटेन केले जातील. मित्रांनो, ज्यावेळी आपण पर्सनल अकाउंट असं म्हणतो त्यावेळेला त्याचा रूल आपला असतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ज्या वेळेला आपण रिअल अकाउंट बनवतो त्यावेळेला आपला रूल असतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि ज्या वेळेला आपण नॉमिनल अकाउंट बनवतो त्यावेळी आपला रूल असतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. अशा पद्धतीने हे 3 गोल्डन रूल्स इन अकाउंटन्सी आहेत, ज्याच्यावर पूर्ण अकाउंटन्सीची इमारत ही उभारलेली आहे. हे रूल फॉलो केले तर आपल्याला कुठलेही अकाउंट्स टॅली करता येतात, अकाउंटन्सीतल्या कुठल्याही गोष्टी सॉल्व्ह करता येतात. ज्या वेळेला एखाद्या व्यावसायिक संस्थेची अकाउंटिंगची प्रोसिजर असते त्यावेळेला एखादं व्हाउचर आपल्याकडे आलं, एखादं ट्रान्झॅक्शन आपण केलं की त्याची सुरुवातीला आपल्याकडे नोंद करावी लागते. ज्याची आपण नोंद करतो ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात, आर्थिक व्यवहार असतात. मग ते पैशाच्या स्वरूपात असतील किंवा वस्तूच्या स्वरूपात असतील. अशी मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची एंट्री केली जाते. ही एंट्री जर्नलमध्ये केली जाते, जर्नल एंट्रीच्या स्वरूपात. समजा आपण मिस्टर एक्स कडून 50,000 रुपयाचा माल क्रेडिटवर उधारीवर आणला, तर एंट्री आपण काय करतो, परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर एक्स 50,000. त्याच्या खाली कंसात काहीतरी आपण लिहितो, त्याला नॅरेशन म्हणतात, बीइंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर एक्स. अशा पद्धतीनं आपण एंट्री करतो. जर्नल एंट्री जर आपल्याला करायच्या असतातच, पण त्याचं जर वर्गीकरण आपण करायचं म्हटलं, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन वेगवेगळे, तर सबसिडियरी बुक त्याच्यासाठी असतात. सबसिडियरी बुक म्हणजे काय, तर जर्नल हॅज बीन सब डिवायडेड इन टू व्हेरियस सब जर्नल नोन ॲज सबसिडियरी बुक. जर्नलचे वेगवेगळे विभाग केले, छोटे छोटे क्लासिफिकेशन केलं, तर त्याला सबसिडियरी बुक असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये क्रेडिट परचेसच्या एंट्री असतील तर परचेस बुक असतं, क्रेडिट सेलच्या एंट्री असतील तर सेल्स बुक असतं, परचेस रिटर्न बुक असतं, सेल्स रिटर्न बुक असतं, कॅश बुक असतं, आणि ज्या एंट्री कुठंच बसत नाहीत त्याच्यासाठी जर्नल प्रॉपर असतं. समजा आपण फर्निचर 50,000 रुपयाचं कॅशवरती परचेस केलंय, तर कॅश गेली, फर्निचर आलं, डेबिट व्हॉट कम्स इन फर्निचर, क्रेडिट व्हॉट गोज आउट कॅश, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश 50,000 अशी एंट्री जर्नल प्रॉपरला होईल. तर अशा पद्धतीने ही एंट्र्या केल्या जातात. जर्नलमध्ये केलेल्या एंट्री असतील, सबसिडियरी बुकमध्ये केलेल्या एंट्री असतील, त्याचं पोस्टिंग आपल्याला कुठंतरी करायचं असतं आणि ज्या ठिकाणी ते आपण पोस्टिंग करतो त्याला लेजर असं म्हटलं जातं. प्रत्येक एंट्रीमध्ये 2 घटक असतात, डेबिट आणि क्रेडिट. याचं पोस्टिंग केल्यानंतर लेजर टॅली होतात आणि लेजरचे बॅलन्स एकत्र करून त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स बनवतो, जो टॅली होतो. ट्रायल बॅलन्स आणि काही दिलेल्या ॲडजस्टमेंट ज्या ट्रायल बॅलन्समध्ये असलेल्या घटकांशीच रिलेटेड आहेत, परंतु काहीतरी वेगळी कृती केलेली आहे. जसं की प्रीपेड इन्शुरन्स असेल, क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे, डिप्रिसिएशन ऑन फिक्स असेटची ॲडजस्टमेंट तुम्हाला माहीत आहे. तर अशा पद्धतीच्या काही ॲडजस्टमेंट असतात. त्या ॲडजस्टमेंट आपण एकत्र घेतल्या की त्याच्यावरून आपण फायनल अकाउंट बनवत असतो. मग ते सोल ट्रेडिंग कन्सर्नचे असतील, पार्टनरशिपचे असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे असतील, नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे असतील, कंपनीचे असतील, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे असतील. ज्यावेळी आपण 11वीला होता FYGCला, त्यावेळी आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट बनवले. ज्यावेळी आपण सेकंड इयर SYGCला होतात 12वी HSC, त्यावेळी आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट पण बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे पार्टनरशिप फर्मचे पण फायनल अकाउंट बनवलेले आहेत. तशाच पद्धतीनं वेगवेगळे फायनल अकाउंट्स बनवले जातात. मित्रांनो, याच पद्धतीनं ज्यावेळी आपण आता FYBCOMला आलेला आहात त्यावेळी आपला सिलेबस नक्की फर्स्ट सेमिस्टरसाठीचा काय आहे त्याच्यावर एक आपण नजर टाकूयात. फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला पहिला जो टॉपिक आहे आपला, तो टॉपिक असणार आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स इश्यूड बाय ICAI. आता ICAIनं इश्यू केलेले वेगवेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स कुठले आहेत, तर ICAIनं इश्यू केलेले अकाउंटिंग स्टँडर्ड ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स येतात.
भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे ते इश्यू करणारी जी संस्था आहे तिला ICAI असं म्हटलं जातं. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ज्याचं मुख्यालय कोलकात्यामध्ये आहे. भारतातले सगळे चार्टर्ड अकाउंटंट्स हे त्याचे सभासद असतात. या ICAIनं काय केलेलं आहे तर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड नावाची एक संस्था काढलेली आहे, ज्याच्या मार्फत वेगवेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे दिले जात असतात. अनेक अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. अलीकडच्या काळात एक IFRS अशी नवीन कन्सेप्ट आलेली आहे. IFRS म्हणजे काय? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. जे अकाउंटिंग स्टँडर्ड ICAIचे आहेत ते भारतापुरते मर्यादित आहेत, पण IFRS ज्या वेळेला आपण म्हणतो इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स, ते पूर्ण जगासाठी असतात. आता काही लोकांनी हे स्वीकारलेले आहे IFRS बऱ्याचशा देशांनी, त्यांच्यात जसेच्या तसे ते लागू आहेत. भारतासारख्या काही देशांनी IFRS स्वीकारलं नाही, पण IFRSशी संलग्नता घेतली, कॉन्व्हर्जन्स केलेलं आहे. त्यामुळे हे कॉन्व्हर्जन्स झालेले IFRS आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड याचे देखील काही कंपाईल केलेले स्टँडर्ड्स आहेत. इतक्या खोलात न जाता आपला सिलेबस जर आपण बघितला तर 3 अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे आपल्याला या ठिकाणी बघावे लागणार आहे. कोणते 3 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपल्याला बघावे लागणार आहेत तर पहिला अकाउंटिंग स्टँडर्ड असणार आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. आता डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादी पॉलिसी असते, आपण स्टॉक व्हॅल्युएशन करत असतो वर्षाच्या शेवटी, त्यावेळेला कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, दोघातल्या छोट्या किमतीला तो व्हॅल्यू करतो. ही आपली प्रॅक्टिस आहे. पण तुम्हाला ती बदलायची आहे, विच एव्हर इज मोरला व्हॅल्यू करायचं आहे. किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर डिप्रिसिएशन तुम्ही स्ट्रेट लाईन मेथडने इतके वर्ष काढताय, आता ते बदलून काय करायचंय तुम्हाला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनं काढायचंय. तर असं तुम्ही काय काय वापरता, ज्याला 2-3 पर्याय आहेत पण एक पर्याय तुम्ही वापरता, त्याला म्हणतात अकाउंटिंग पॉलिसी. आणि ती कोणती वापरता त्याचा डिस्क्लोजर करणं, त्याविषयी माहिती देणं अकाउंट्सच्या खालती, याला म्हणतात डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीजचे पर्पजेस काय आहेत, कोणत्या कोणत्या एरियात त्या पॉलिसीज असतात, कोणत्या पॉलिसीजचा कशा प्रकारे डिस्क्लोजर केला जातो, अकाउंटिंग पॉलिसी जर चेंज केली, उदाहरणार्थ स्ट्रेट लाईन मेथड ऐवजी रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड डिप्रिसिएशनची वापरली तर का वापरली, कशी वापरली, याचा डिस्क्लोजर आणि याच्या संबंधीची काही थोडक्यातली उदाहरणं, या गोष्टी डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंग स्टँडर्ड 1 मध्ये आपल्याला बघायच्या. दुसरा जो अकाउंटिंग स्टँडर्ड आपण बघणार आहे तो म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 AS2, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज किंवा स्टॉकलाच म्हटलं जातं इन्व्हेंटरीज. याच्यामध्ये काय आपण बघणार आहे तर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज हा नक्की काय प्रकार आहे, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीजचा नक्की मिनिंग काय आहे. त्याचप्रमाणे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीजमध्ये आपल्याला बघायला लागणार आहे ते म्हणजे इन्व्हेंटरी किंवा स्टॉक म्हणजे नक्की काय असतं. मग ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असेल, वर्क इन प्रोग्रेस असेल, फिनिश्ड गुड्स असतील, डेफिनेशन्स वेगवेगळ्या काय आहेत, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी हे कोणाला ॲप्लिकेबल आहे, इन्व्हेंटरीच्या व्हॅल्यूचं मेजरमेंट कसं केलं जातं, डिस्क्लोजर वेगवेगळ्या पद्धतीने फायनल अकाउंट्सला कसा केला जातो, याची काही एक्झाम्पल्स आहेत. आणि ज्या वेळेला आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी म्हणतो त्यावेळेला फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आणि वेटेज ॲव्हरेज कॉस्ट मेथड याचा वापर करून आपण इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन कसं करायचं याच्या संबंधीचे प्रॉब्लेम देखील इथं बघायचे आहेत. ज्यावेळी आपण इन्व्हेंटरी सिस्टीम असं म्हणतो त्यावेळेला पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम असतात, त्या काय आहेत हे देखील या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. याच्यानंतरचा जो तिसरा अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला बघायचा आहे तो आहे AS9, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 9, रेव्हेन्यू रेकग्निशन. रेव्हेन्यू रेकग्निशन म्हणजे नक्की काय, त्याचा स्कोप काय आहे, मग सर्व्हिसेस पासून गुड्स पासून नक्की कशापासून रेव्हेन्यू घ्यायचा ते, कोणती ट्रान्झॅक्शन रेव्हेन्यू रेकग्निशन मध्ये येत नाहीत, ट्रान्झॅक्शन एक्सक्लुड आहे, सेल ऑफ गुड असेल तर काय, रेंडरिंग ऑफ सर्व्हिस असेल तर कशा पद्धतीने रेव्हेन्यू रेकग्निशन केलं जातं, अनसर्टेनिटीचे इफेक्ट काय होतात, याचा डिस्क्लोजर कसा करायचा आणि एखादा एक्झाम्पल, या गोष्टी याच्यामध्ये आपण बघणार आहोत. याच्यानंतर जो आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत तो आहे फायनल अकाउंटशी रिलेटेड.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला तुम्ही 11वीत होता त्यावेळी तुम्ही कोणतं फायनल अकाउंट बघितलं होतं? तर सगळ्यांना माहित आहे की आपण सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट बघितलं होतं. आता या सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट थोड्या रिवाइज व्हर्जनमध्ये थोड्या ॲडिशन होऊन या ठिकाणी आलेलं आहे. कसं काय? तर इथं मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट आहे. ज्या वेळेला तुम्ही सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट बनवत होता त्यावेळेला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्ही बनवत होता. इथं मात्र ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट याच्या बरोबरच मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. कारण ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असते, काहीतरी निर्माण करणारी उद्योग संस्था असते, तेव्हा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग मॅन्युफॅक्चरिंगचे वेगवेगळे खर्च असतील तर त्याची एंट्री येते, रॉ मटेरियलच्या एंट्र्या येतात, हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला येतं आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमधनं काढली जात असते. ती आपण डायरेक्टली ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो. तिथून पुढचं तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंगचा ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉसचा नेट प्रॉफिट आणि शेवट बॅलन्स शीट टॅली या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. त्याचप्रमाणे या टॉपिकमध्ये जशा तुम्हाला 11वीमध्ये काही ॲडजस्टमेंट असायच्या, क्लोजिंग स्टॉक असेल, डिप्रिसिएशन असेल, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड असेल किंवा प्रीपेडच्या ॲडजस्टमेंट असतील, आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंट असतील, इन्कम एक्सपेंडिचर, त्या सगळ्या जशा त्या तशा इकडं असणार आहेत किंवा डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशनच्या. त्यानंतर 3 टर्म महत्त्वाच्या असतात, कॅपिटल, रेव्हेन्यू आणि डिफर्ड रेव्हेन्यू. कॅपिटल म्हणजे काय, रेव्हेन्यू म्हणजे काय आणि डिफर्ड रेव्हेन्यू म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण कॅपिटल म्हणतो तेव्हा 2 प्रकार त्याच्यामध्ये येतात, कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. ज्या वेळेला एखादी असेट आपण विकतो आणि पैसे मिळवतो त्यावेळेला ती कॅपिटल रिसीट असते. याच्या उलट ज्या वेळेला आपण शेअर इश्यू करतो आणि त्यातनं पैसे मिळवतो त्यावेळेला पण ती कॅपिटल असेट असते. आता समजा आपण इश्यू ऑफ शेअर केलं 10 लाखाचं, तर त्यातनं त्यांना मिळालेले असतील पैसे, तर ती काय असणार आहे, कॅपिटल रिसीट असणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण मशिनरी विकली आणि त्यातनं पैसे मिळवले तर ती पण काय असणार आहे, कॅपिटल रिसीट असणार आहे. या उलट जर आपण पैसे खर्च केले आणि फर्निचर परचेस केला तर ती आपली काय असणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे. समजा आपण काहीतरी गुंतवणूक केली लँड अँड बिल्डिंगमध्ये तर तो आपला काय असणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे. तर अशा पद्धतीनं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कॅपिटल रिसीट असतात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू रिसीट काय असतात, तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आणि क्रेडिटचे आयटम. ज्या वेळेला आपण काहीतरी खर्च करतो जो अकाउंटिंग सायकलशी अकाउंटिंग पिरियडमध्येच झालेला असतो, वर्करच्या सॅलरी दिल्या, इन्शुरन्स दिला, कमिशन दिलं, प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च केला, वेजेस पेड केले, या सगळ्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या गोष्टी असतात. या उलट सेलमधनं जो रेव्हेन्यू कलेक्ट होतो हे रेव्हेन्यू रिसीट असते. तर हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू रिसीट अशा काही गोष्टी आपल्याकडे असतात. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आपण बघतो ती म्हणजे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर एकाच अकाउंटिंग इयरमध्ये केला जातो पण त्याचा बेनिफिट एकापेक्षा जास्त अकाउंटिंग इयरमध्ये मिळतो त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. समजा 10-20 लाख रुपये एखाद्या ॲड एजन्सीला आपण चालू वर्षी दिले, ॲड 2-3 वर्ष चालणार आहे, त्याचा इफेक्ट लोकांवर पुढची 4-5 वर्ष राहणार आहे, म्हणजेच बेनिफिट जो आहे तो एका अकाउंटिंग इयरपेक्षा जास्त काळाला मिळणार आहे. हा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. त्याचप्रमाणे एम्प्लॉईला युनिफॉर्म दिला तर कोणती असेट क्रिएट होत नाही, तो आपला एक्सपेंडिचरच असतो, परंतु त्यात युनिफॉर्मचा वापर एम्प्लॉई एकापेक्षा जास्त वर्षासाठी करतात. म्हणजेच एका वर्षात खर्च केला पण बेनिफिट एकापेक्षा जास्त वर्षाला मिळाला तर त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. हे देखील आपल्याला फायनल अकाउंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नमध्ये बघायचं आहे. त्यानंतर तिसरा जो टॉपिक असतो तो म्हणजे डिपार्टमेंटल अकाउंट्स. आता डिपार्टमेंटल अकाउंट्स म्हणजे काय, तर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक डिपार्टमेंट्स असतात. डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी, 2, 3, 5 कितीही डिपार्टमेंट असू शकतात. डिपार्टमेंटल स्टोअरचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. तर या डिपार्टमेंटमध्ये एखादा एक्सपेंडिचर झाला तर त्याचं ॲलोकेशन कसं करायचं, इन्कम किंवा रिसीटचं ॲलोकेशन कसं करायचं, 2 डिपार्टमेंटमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर त्याचे इफेक्ट इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन ट्रान्सफरचे कसे द्यायचे, कॉस्ट प्राईजला काय घ्यायचं, इनव्हॉइस प्राईजला काय घ्यायचं, हे डिपार्टमेंटल अकाउंट्समध्ये आपण बघणार आहोत. स्टॉक रिझर्व्हचा इफेक्ट कसा देतात ते इथं बघितलं जाईल.
त्याचप्रमाणे डिपार्टमेंटची फायनल अकाउंट बनवणं, डिपार्टमेंटल ट्रेडिंग, डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस आणि डिपार्टमेंटल बॅलन्स शीट बनवणं हे या टॉपिकमध्ये असणार आहे. त्यानंतर आपला जो चौथा आणि शेवटचा टॉपिक सिलेबसमध्ये असणार आहे तो म्हणजे अकाउंटिंग फॉर हायर परचेस. आता हायर परचेस म्हणजे काय, तर समजा एखादी फिक्स असेट तुम्हाला विकत घ्यायची आहे तर तुम्ही ती भाडे तत्वावर खरेदी करत असता. सुरुवातीला काहीतरी डाऊन पेमेंट देता आणि त्यानंतर इंटरेस्ट आणि उरलेले अमाऊंट इन्स्टॉलमेंट याचे हप्ते तुम्ही भरत असता. असे जे कार्यक्रम केला जातो त्याला म्हणतात हायर परचेसवरती एखाद्या गोष्टीची खरेदी करणं. आपल्याला समजा एखादी कार घ्यायची असेल, तिची किंमत समजा 10 लाख रुपये असेल तर 1 लाख रुपये तुम्ही काय करता, सुरुवातीला डाऊन पेमेंट म्हणून देता. उरलेले 9 लाख रुपये आणि त्याच्यावरती महिन्याच्या महिन्याला येणारं व्याज हे तुम्ही ठराविक 60 हप्ते, 40 हप्ते, 30 हप्ते याच्यामध्ये पेड करत असता इन्स्टॉलमेंटच्या स्वरूपात मंथली पेमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट पण येतं आणि प्रिन्सिपल अमाऊंट पण येते. हे जे अकाउंटिंग केलं जातं त्याला अकाउंटिंग फॉर हायर परचेस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हायर परचेस ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचे, मग त्याच्यामध्ये असेट परचेस मेथड आहे, फुल कॅश प्राइस असेल तर काय करायचं, जर्नल एंट्री कोणत्या करायच्या, लेजर पोस्टिंग कसं करायचं, बॅलन्स शीटमध्ये काय डिस्क्लोजर द्यायचा, हायरर आणि व्हेंडर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. त्याचप्रमाणे याचे वेगवेगळे इफेक्ट आपल्याला द्यावे लागतात, ते अकाउंटिंग फॉर हायर परचेस याच्यामध्ये आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीचा सिलेबस हा आपल्याला असणार आहे. साधारणतः 60 लेक्चर्स आपल्याला असतात, प्रत्येक टॉपिकला 15 याप्रमाणे, आणि 100 मार्काचा पेपर तुमचा घेतला जात असतो फर्स्ट सेमिस्टरच्या शेवटी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, काही सजेशन असतील तर सांगा, मित्रांना शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूयात. हॅव अ नाईस डे. थँक्यू.